ओके. नमस्कार. नमस्कार. मी दीपक फडणीस आणि तुम्हा सगळ्यांना भेटून मला फार आनंद वाटतोय. कारण सगळे उत्साहानं आले आहेत आणि आपले सगळे मराठी बांधव आणि आपली मराठी संस्कृती अमेरिकेत भेटायला खूपच नेहमी आनंद वाटतो. आणि मी तुकाराम महाराजांचा म्हणजे भक्त आहे आणि प्रेमी आहे. म्हणजे असं की माझ्या हातात साधारण 1982 साली एका यांनी सांगितलं तो म्हणजे गाथा अशी सहज दिली, चाळायला तुम्हाला हवी आहे का? तर मी थोडी नुसती काही पानं वाचली आणि मला ते एकदम आवडले त्यातले अभंग. कारण मी काय बघितलं की मला आधी वाटलं की गाथा म्हणजे आपलं ज्ञानेश्वरी सारखंच असेल, अभंग, ओव्या, फक्त देवभक्ती असं उपदेश. पण गाथा फक्त उपदेश असं नाही आहे. तर गाथा अगदी सरळ साध्या सोप्या भाषेत, म्हणजे ती अलंकारिक भाषा नाहीच आहे, बोली भाषा. आणि बोली भाषेमध्ये नुसता उपदेश नाही तर काय काय वेळेला एकदम असं करुणापूर्ण देवाला केलेली विनंती आणि देवाशी संवाद. जास्ती गाथा म्हणजे संवाद आहे देवाशी किंवा माणसांशी. भक्त माणसाला, देवभक्त माणसाला तुकाराम महाराज उपदेश करतात प्रेमळ शब्दांमध्ये. पण जो नाठाळ माणूस असेल त्या नाठाळ माणसाला ते अतिशय कठोर शब्दामध्ये सुनावतात, त्याची कान उघाडणी करतात. तर गाथेमध्ये अशा प्रकारचे अनेक अभंग आहेत. आणि देवाचं वर्णन असलेले काही काही अभंग तर इतके सुंदर आहेत की जे संत म्हणतात नामस्मरण करा म्हणजे तुमच्या सगळ्या चिंता दूर होतील. तर ती त्याच्या मागची सायकोलॉजी तीच आहे की तुमचं मन समजा एखाद्या गोष्टीत रमलं तर तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी यायला जागा राहत नाही. आणि निगेटिव्हिटी तुमच्यापासून दूर राहिली तर तुम्ही नॅचरली तुमचं प्रोग्रेसच होणार. म्हणून ती जी आहे संतांची भूमिका की तुम्ही तुमचं मन कशात तरी अडकावं आणि अभंगांमध्ये मन जर अडकवलं तर ते फार एन्जॉयबल पण होतं. कारण नुसतं श्रीराम जयराम जय जयराम जप दिवसभर करून काही तुम्ही त्याच्यात प्रेम ओतू शकत नाही. पण अभंग गाताना आणि अभंग ऐकताना ते प्रेम अभंगातलं आपोआप येतं. तर उदाहरणार्थ एक आहे अभंग तुकाराम महाराजांचा की तो अभंग म्हणजे देवाची नुसती नावच आहेत, 45-50 नावं. नुसती नावं एकमेकांच्या मागे लिहून पुढे लिहून अभंग तयार झालाय. आणि आपण तो नेहमी ऐकतो. तो कुठला श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण. सगळी नाव आहेत, जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा पद्मनाभा नारायणा. सकळ देवादी देवा कृपाळुवा जी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहजरूपा पद्मनाभा नारायणा. सगळी नावं. त्यानंतर चक्रधरा विश्वंभरा गरुडाध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना. नुसती नावं. कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका धरी त्या क्षती वामनमूर्ती त्रिविक्रमा पद्मनाभा नारायण. परत नावं अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा पद्मनाभा नारायण. पहा म्हणजे एक तुम्ही हा अभंग पाठ केला तर तुमची देवाची 45-50 नावं नामस्मरण झालं. शिवाय वेळ आनंदात जातो आणि मजा येते. म्हणजे त्याच्यात आपल्याला काही संकोचाचं कारण नाही, आपण आपला घसा मोकळा करून गाऊ शकतो. आणि शेवटची ओळ अशी आहे, तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाज चरणी हेची करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे. हा अभंग तुम्ही ऐकलं असेल, हे गाणं बऱ्याच वेळेला. सुंदर गाणं आहे. तर हे असं मग मला ते खूप आवडलं. आणि मग तुकाराम महाराजांची अभंग गाथा मी म्हटलं आपण घेऊया विकत, म्हणून मी घेऊन ठेवली 82 साली. पण वाचायला मुहूर्त काही तेव्हा लागला नाही. मग नंतर मी इकडे कुरासावला जॉबला आलो 89 मध्ये. तेव्हा पण मग इथे पण मला अभंगांची आवड पहिल्यापासून होती. मी माझी गाडी चालवताना नेहमी अभंगांच्या कॅसेट्सच ऐकायचो गाडीत. मला फार क्वचित हिंदी गाणी ऐकायचं. कुरासावला आलो तेव्हा पण तिथल्या रस्त्यांवर सगळे माझ्या अभंगांच्या कॅसेट्सच चालू असायच्या. पण नंतर मग 7 वर्ष कुरासावाला ह्याच्यापासून पूर्णपणे दूरच गेलो. तिथे म्हणजे ती सगळी बीच संस्कृती. इट इज कॅरिबियन आयलंड.
आणि नुसतं बीच, बार्बेक्यू, पत्ते आणि पार्ट्या, असं 7 वर्ष. मग 96 साली भारतात परत गेलो. पण तेव्हा देखील मग मी वेगवेगळे करिअर केले. मी माझं ॲडव्हर्टायझिंग एजन्सी काढली माझी स्वतःची. मला ॲड एजन्सीचं कौतुक आणि प्रेम होतं म्हणून ॲड एजन्सी केली. त्यानंतर मग हे केलं, कॉलेजला प्रोफेसर म्हणून MIT कॉलेजला. मग आम्ही पुण्याला 2000 साली शिफ्ट झालो. आणि शिफ्ट झाल्यावर तिथे पण मी ॲड एजन्सीचं काम करत होतो. पण मग आमची बायको म्हणली की तुम्ही ते ॲड एजन्सी करताय वगैरे सगळं ठीक आहे, पण म्हणे विद्यादानासारखं पुण्य नाही, तर तुम्ही तुमचा इंडस्ट्रीतला एक्सपिरियन्स आणि हे सगळं शेअर करायला कॉलेजमध्ये शिकवायला का नाही जात. तर मी म्हटलं ठीक आहे. म्हणून मी MIT कॉलेजला गेलो आणि तिथे त्यांना विचारलं की मला तुम्ही प्रोफेसर बनायची जर चान्स द्याल का. तर ते एकदम खुश झाले. ते म्हणे की अहो, अशी माणसं आम्हाला मिळतच नाहीत, सो यू आर मोस्ट वेलकम. मग मी तिथे सरळ शिकवायला सुरुवात केली. पॉलिमर इंजिनिअरिंग, पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग आणि पेट्रोलियम इंजिनिअरिंग, असे तिन्ही डिसिप्लिन्स. त्यांना मी शिकवायला सुरुवात केली. तिथे 4 वर्ष तिथे मी प्रोफेसर होतो. पण तिथे मला वेळ मिळायचा, कारण माझ्याकडे किती दिवसाला मला जास्तीत जास्त दोन, कधी क्वचित कधीतरी 3 लेक्चर्स असायचे. बाकीचा वेळ माझा काय, लेक्चरची तयारी करा आणि फ्री टाईम होता. मी गाथेची कॉपी तिथे घेऊन जायचो. कॉलेजमध्ये 1-2 तास गाथा वाचायचो. संध्याकाळी टेकडीवर चढायचं पुण्याला, लॉ कॉलेजच्या टेकडीवरती बसून सूर्याच्या बाजूला, असं सूर्यास्ताच्या तिथे एका दगडावर बसायचं आणि तिथे गाथा वाचत बसायचं. अर्धा तास, पाऊण तास मिळायचा मला, जवळजवळ 1 तास मिळायचा सूर्यास्ताला जाईपर्यंत. मग सूर्य अस्ताला गेला की खाली उतरून घरी यायचं. तर असं करत करत ते 3 खंड होते गाथेचे. तुकाराम महाराजांनी 4500 अभंग लिहिलेत. मोठा मोठा समुद्र आहे तो. आणि मग तेव्हा पण मला वाटलं की आपण हे काही लोकांना, ज्यांना मराठी कळत नाही त्या लोकांसाठी म्हणून 50-100 अभंगांचं भाषांतर करावं. पण त्याच्यात असं झालं की दुसऱ्या एका मंदिरातल्याच सेवेकऱ्यानं पूर्णपणे इन्सिस्ट केलं की तुम्ही पूर्णच भाषांतर करा गाथेचं. मी त्याला सांगत होतो हे फार कठीण आणि फार मोठं आहे, मला ते होणार नाही. पण तो म्हणे नाही नाही, तुम्ही तुम्ही प्रोफेसर आहात, तुमचं इंग्लिश चांगलं आहे, तर ते तुम्हाला करायला पाहिजे. तुम्ही करा, नाही म्हणू नका. तुम्ही कोणते अभंग निवडणार. तुम्ही म्हणताय मी 50 आणि 100 अभंग निवडतो आणि त्यांचं भाषांतर करतो, तर म्हणे तुम्ही कुठले अभंग निवडणार. आपल्याला काय कळतंय कोणता अभंग घ्यावा आणि कुठला सोडावा. म्हणे सर तुम्ही पूर्णच करा गाथा. पण ते केव्हा सुरू झालं, जवळजवळ 2016 साली. 2016 पासून मग मी सुरुवात केली. आधी फेसबुक, यूट्यूब वगैरे याच्यावरती टाकलं. आणि पुस्तक छापायची माझी कल्पना नव्हती बरेच वर्ष. पण 2000 मधून मधून मला एन्क्वायरी द्यायच्या. लोक म्हणायचे पुस्तक छापलं तर मग आम्ही घेऊ विकत. पण मी सांगायचो माझी काही तशी काही इच्छा नाहीये पुस्तक छापायची, तुम्ही फेसबुकवरून घ्या. पण एक टर्निंग पॉइंट आला आणि तेव्हा मग मला लक्षात आलं की पुस्तक छापणं इज अ मस्ट. कारण लातूरहून एका मुलीचा फोन आला. ती म्हणे मी स्टुडंट आहे, मला गाथेवरती PhD करायची आहे. पण माझे गाईड म्हणतायत की तुला गाथा हा विषय घेता येणार नाही PhD ला. कारण काय रेफरन्सेसच नाही आहेत गाथेवर इंग्लिशमध्ये. कुठे लिटरेचर नाही, आर्टिकल्स नाहीत, काही नाही, तर तू कसं काय रे, तू थिसिस लिहिणार कसा. तर मग ती म्हणे सर तुमचं जर पुस्तक जरी मला मिळालं ना 750 अभंगांचं, तरी सुद्धा मी गाईडना सांगेन की हे पुस्तक आहे, रेफरन्स आहे इंग्लिशमध्ये, तुम्ही मला नाही म्हणू नका. तर मग तेव्हा मला लक्षात आलं की काय झालं तरी आपण पुस्तक छापायलाच पाहिजे. म्हणून मग त्या दृष्टीने मी हालचाल सुरुवात केली. सुरुवातीला म्हणजे माझी तयारी होती सेल्फ पब्लिशिंग करायची. पण बुक गंगाचे मालक मंदार जोगळेकर भेटले. ते म्हणले तुमची सगळी पुस्तकं मी छापेन. मी काय ठरवलं की माझे 750 अभंग तोपर्यंत तयार झाले होते. आता माझे 950 क्रॉस झालेत.
पण मी ठरवलं की 4500 अभंगांचं जर पब्लिकेशन करायचं असेल तर व्हॉल्यूम्स काढायला पाहिजे आणि एक व्हॉल्यूम 300 अभंगांचा करावा म्हणजे 15 व्हॉल्यूम्स निघतील. 100 जर ठरवलं तर 40-45 व्हॉल्यूम्स होतील, ते फारच होईल. आणि समजा एका ह्याच्यात 500 घेतले तर 9 व्हॉल्यूम्स, पण ते फार जाड होईल पुस्तक. तर 300 ही मला बरी साईज वाटली म्हणून मी 300 ची स्क्रिप्ट केली, ती मंदार जोगळेकरकडे पाठवली. ते म्हणले आम्ही छापू. पण मग त्यांनीच आयडिया दिली की हे म्हणे तुम्ही काय करा की हे जे पुस्तक आहे 300चं, हे स्कॉलर माणसाला किंवा ज्याला अभ्यासाचा इंटरेस्ट आहे की अगदी प्रत्येक अभंग वाचायला, तो माणूस त्याला हे पुस्तक इंटरेस्टिंग वाटेल. पण जर आपण जगाला एक इंट्रोडक्शन टू द खराब म्हणून तुम्ही म्हणे जरा कमी अभंगांचं भाषांतर करा, पण ते पॉप्युलर अभंग घ्या की जी लोकांनी ऐकलेली आहेत. आणि मग त्यांचं भाषांतर करताना आपण अजून एक आयडिया करू की प्रत्येक अभंगाला एक QR कोड छापू. हा QR कोड मोबाईलनं स्कॅन केला तर तो अभंग तुम्हाला भीमसेनच्या आवाजात, लताच्या आवाजात तो ऐकायला पण मिळतो. हे पुस्तक मी मग लगेच बसून तयार केलं. मग 4 महिने, ऑगस्ट 24 ते डिसेंबर 24, 4 महिन्यात हे पुस्तक तयार करून दिलं. त्यांनी ते लगेच प्रिंट केलं आणि ह्याचा आम्ही 11 जानेवारीला पब्लिकेशन सेरेमनी केला. आणि त्याला तुकाराम महाराजांचेच 10व्या पिढीचे वंशज माणिक महाराज मोरे आणि पुरुषोत्तम महाराज मोरे, जे देहूमध्ये चीफ ट्रस्टी आणि अध्यक्ष आहेत, ते खूप खुश आहेत माझ्यावर आणि सगळ्यांवर की तुम्ही चांगलं काम करताय. तुकाराम महाराज आता जगाला उपलब्ध करून देत आहे. आत्तापर्यंत झालं काय की 375 वर्ष झाली वैकुंठ गमनाला, पण तुकाराम महाराजांचं वाङ्मय मराठी पुरतं मर्यादित राहिलं. वाईल द होल वर्ल्ड नीड्स इट, जगाला त्याचा फायदा होईल. जसं मराठी माणसाचं आयुष्य, आपल्या आयुष्यात तुकाराम महाराजांचं फार मोठं स्थान आहे. आपल्याला कदाचित ते जाणवत असेल नसेल, पण तुम्ही पहा मराठीतलं कुठलीही तुम्ही कथा कादंबरी वाचा, तुका म्हणे एखादा तुकाराम महाराजांचा अभंग असल्याशिवाय कुठलं मराठीचं लिखाण पूर्ण होतच नाही. इतकं ते आमच्या रक्तात भिनलेले आहेत. जर जगाला तुकाराम महाराज चांगल्या रीतीने मिळाले तर जगालाही त्याचा फायदा होईल. तर हे पुस्तक झाल्यावर लगेच मग मी दुसरी स्क्रिप्ट पहिल्या व्हॉल्यूमची केली. हे पुस्तक आम्ही 22 मार्चला विलेपार्ल्याला प्रकाशित केलं. त्याला परत माणिक महाराज मोरे आले होते आणि माणिक महाराज मोरेंनी आशीर्वाद दिला. आणि तिथे तर हॉलवर याची तुडुंब विक्री झाली, कारण मी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही जोडीनं पुस्तक घ्या. हे 650 न ते 300 असं 950. तर मी त्यांना म्हटलं की हे 750 मध्ये तुम्ही दोन्ही घ्या, 200 रुपये डिस्काउंट, पण फुल सेट घ्या, हे पण वाचा आणि ते पण वाचा. तर जवळजवळ 28,000 रुपयाची खरेदी लोकांनी तिथे हॉलवर केली. भाषणं पण खूप छान झाली. मधुरा वेलणकरला पण बोलवलं होतं. ती म्हणजे फक्त सिनेनटी असं नाही आहे, तर तिचं स्वतःचं तिनं चॅनल काढलंय आणि द इनक्रेडिबल मराठी म्हणून चॅनल काढलंय. आणि मराठी भाषेवरती ती खूप रिसर्च करते की मराठी भाषेतल्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ती लोकांना हे करून त्यांच्या मुलाखती घेऊन त्याची ती माहिती ती देते. आता एक तिचा एपिसोड होता तो गुलाबराव, संत गुलाबराव महाराज, त्यांच्यावरती एक एपिसोड होता. अशी ती फार चांगलं कामं करते, तिचे भाषण फार छान झालं. तर हे आता आपण आधी ह्याचं स्कॅनिंग करायला दाखवतो मी तुम्हाला. ह्याच्यात अभंगाचं कसं केलेलं आहे. मला देशील तू? हो, पार्ल्यात पब्लिकेशन झालं ना दीपक. हा, हे पुस्तक सगळ्यांच्या हातात दे एक एक. हा, पार्ल्यातलं त्यांना ती लिंक हवी, हो हो, ती लिंक पाठवतो. हो हो, पार्ल्यातला कार्यक्रम जो झाला त्याचे सगळे युट्यूबवर आहे, अतिशय छान रेकॉर्डिंग आहे. सगळ्यांची भाषणं ऐकता येतील त्याच्यात. ते ह्याच्यात कसं केलंय. काय चष्मा असं ते काय दुरुस्त. हे माझा चष्मा घेऊन येतो पण तिथे टेबलावर, टेबलावर इथे फोन जवळ चष्मा असेल.
आता मी तुम्हाला स्कॅन करून दाखवतो. मला एक कुठलंही अभंग काढ आणि त्याचा QR कोड येतो. आता हे पहा, बुडता आवरी मज भवाचे सागरी, सुंदर अभंग आहे तुकाराम महाराजांचा. त्याचं QR कोड मी ते गुगलचा हा स्कॅनर जो असतो तुमचा, गुगलचा स्कॅनर, ही हे पांढऱ्या पट्टीचा, हा घ्यायचा, त्याच्यावरती ठेवायचा. ती अक्षरं आली QR कोडवर ठेवायचा. इथे अक्षरं येतात, बुक गंगा, ती अक्षरं आली की त्याच्यावरती टच करायचं आणि तो अभंग वाजायला सुरुवात होते. म्हणजे ज्यांना मराठी कळत नाही अशा लोकांना तो अभंग, त्याचा अर्थ, तो कसा वाचायचा, ते पण तिथे इंग्लिश लिपीमध्ये छाप प्रिंट केलेलं आहे. म्हणजे इंग्लिश मध्ये मराठी वाचून जे शकणार नाही ते इंग्लिश शब्दांमध्ये वाचाल कसा हे खाली लिहिलेल्या अभंगाच्या मराठीच्या खाली वाचाल कसा आणि मग अर्थ आणि मग तो बारकोड आहे. तर हा सुरू झाला. सुमन कल्याणपूरचा, इतका सुंदर आहे, त्यातला जो कारुण्य भाव आहे तो सुमन कल्याणपूरकरनं फार सुंदर एक्सप्रेस केला. ते हे असे 52 अभंगांचं पुस्तक. तर आता आपण काय करू की अर्धा तास पुस्तक वाचन आणि त्यानंतर मग आपण त्याच्यावरती चर्चा, डिस्कशन करू. तुकाराम महाराजांच्या आयुष्याबद्दल काही जर म्हणायचं असलं तर ते पण बोलता येईल, पण त्याला जरा आपल्याला जास्ती वेळ लागेल. तर आधी आपण पुस्तक वाचनाचा कार्यक्रम करू, चर्चा करू, त्यानंतर वाटलं तर ते करू आणि एक मी 10 मिनिटाची छोटीशी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पंढरपूर वारीचं केलेलं आहे. ते आपण बघू 10 मिनिटाचं. 10 मिनिटात ते सगळे नुसत्या स्लाइड्स, माझ्या वारीतल्या स्लाइड्स सगळ्या एकत्र करून ते दाखवतो. ते आपण आता ह्याच्यामध्ये मागे मी जे वाचलं होतं, पान नंबर, प्रत्येकाने पान 74 काढा. कारण आधीचे 8 बुक रिडिंग इव्हेंट झालेले आहेत. मी मुद्दाम बुक रिडिंग इव्हेंट्स का करतोय की अवेअरनेस वाढणं आवश्यक आहे, की लोकांना कळलं पाहिजे की तुकाराम महाराजांचं वाङ्मय, तुकाराम महाराजांची गाथा आता तुम्हाला इंग्रजीमधून पण वाचता येईल. लोकांना कळलं तरच लोक विकत घेतील आणि वाचतील. म्हणून मग मी काय केलं, ते अयोध्येला मग मी याच्या निमित्ताने अयोध्येला गेलो, कुंभस्नानाच्या निमित्ताने. मग तिथे पण एक बुक रिडिंग इव्हेंट केला. अयोध्या, प्रयाग, प्रयागला केला. अयोध्या, प्रयाग आणि मग लखनौला माझ्या मित्राकडे होतो, लखनौला एक इव्हेंट केला. मग नंतर तिरुपतीला गेलो होतो, तिथे एक इव्हेंट केला. मग मुद्दाम मी चेन्नईला गेलो आणि चेन्नई आणि बंगलोर अशा 2 ठिकाणी इव्हेंट्स आणि पुणे, मुंबईत अशा आठ आठ ठिकाणी मी बुक रिडिंग इव्हेंट्स केले. ते सगळे इव्हेंट्स परत ह्याच्यावरती झूमवरती लाईव्ह केले आणि ते झूमवरचं परत यूट्यूबवरती पोस्ट केलं. सो दॅट गोज टू मोर पीपल. दॅट इज द आयडिया. मग मी तेव्हाच ठरवलं की मग आता मी आमचं शाळेच्या सगळ्या मुलांची मिळून आम्ही अलास्का क्रूज ठरवली होती, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट. तर अलास्का क्रूज ठरवली म्हटल्यावरती मग मी म्हटलं आपल्याला हे पुस्तकाचं अवेअरनेस वाढवायला आपण अमेरिकेत पण जरा फिरूया म्हणून मग सगळे भाचे पुतणे सगळ्यांकडचं मी प्रत्येकाकडे नंबर लावला की तुझ्याकडे 2 आठवडे येणार. आणि हो ना ते असं प्लॅन करण्यात आपला 4 दिवस प्लॅनिंग मध्ये इकडून उर्मिलाकडे जायचं ठरलं. म्हणून मग मी आता 2 महिने आधी आलो. आमचा क्रूज आहे ऑगस्टमध्ये. मग असं सगळं करत करत आणि मुलगी कॅनडामध्ये आहे, ती सडबरीला आहे, तर तिच्याकडे जाऊन तिथून मग आम्ही व्हँकुव्हरवरून क्रूज चालू करणार. सो दॅट इज द रिझन वी आर कंडक्टिंग दिस अवेअरनेस ड्राईव्ह. आणि मी हेही ठरवलं की ह्या पुस्तकातून मी पैसा कमवणार नाही. मी पंढरपूर वारी पुस्तकातून मिळालं तर आय विल कीप दॅट मनी फॉर माय सेल्फ. पण देवाचं आणि तुकाराम महाराजांचं जे म्हणजे ती देवाची वाणी असते ना, संतांची वाणी म्हणजे ते प्रत्यक्ष परमेश्वर त्यांच्या तोंडातून बोलतो.
ते त्यांचे स्वतःचे शब्द असं म्हणताच येत नाही. आणि बऱ्याच अभंगांमध्ये तुकाराम महाराजांनी स्वतः पण लिहिलंय की म्हणे, अहो मी काही शिकलेला माणूस नाहीये, मला कुठल्याही प्रकारे कुठली बुद्धिमत्ता किंवा अभ्यास वगैरे माझा नाहीये. हे सगळं माझ्या मुखातून जे येते ते सगळं तो स्वतः बोलवून घेतोय. म्हणजे माझा ह्याच्यावरती कुठलाच कंट्रोल नाही. तर ही जी आहे ते ह्याच्यातून म्हणजे कमाई करण्याची काही माझ्या त्याच्यात हे नाही आहे. तर आय एम इवन विलिंग टू स्पेंड मनी, बट लेट द पीपल बिकम अवेअर. आणि मग कॉलेजच्या मुलांना कळावं, आणि परत असं कोणी PhD साठी नाही म्हणलं नको, म्हणून मग मी तर काय केलं, फर्ग्युसन कॉलेज पुण्यातलं आणि सांगलीतलं विलिंग्डन कॉलेज, या दोन्ही कॉलेजच्या तिकडे गेलो. प्रिन्सिपॉलना व्हॉल्यूम 1 एक प्रेझेंट दिला. आम्ही एक लेटर बनवलंय आणि त्या लेटर बरोबर त्यानं दिलं की आता तुम्हाला मुलांना सांगायला हवं की तुकाराम महाराजांचं वाङ्मय तुम्ही इंग्लिशमध्ये वाचू शकता. हा व्हॉल्यूम 1 तुमच्या लायब्ररीत ठेवा. यानंतर व्हॉल्यूम 2 व्हॉल्यूम 3 जवळजवळ 15 व्हॉल्यूम येतील. प्रत्येक व्हॉल्यूममध्ये 300 अभंग. तर तुम्ही मुलांना आता प्रोत्साहन द्या की यू कॅन स्टडी द सेंट तुकाराम आणि यू कॅन इव्हन टेक हिम फॉर PhD. तर माझं तर असा विचार आहे की अमेरिकेतल्या पण युनिव्हर्सिटीजमध्ये आय एम विलिंग टू गो. तुम्ही समजा कुठल्या युनिव्हर्सिटीची अपॉइंटमेंट घेतली, आर्ट्स कॉलेजच्या याची, तर वी कॅन गिव्ह देम फर्स्ट व्हॉल्यूम ॲज अ कॉम्प्लिमेंट. आणि तिकडच्या लायब्ररीलाच एक डोनेट करतो. हो. लायब्ररीमध्ये हो. आणि हार्ड कॉपी तिकडनं इकडे आणणं अवघड होतं कारण खूपच वजन आहे. मी माझ्याबरोबर जेमतेम 5 कॉप्या आणल्या. त्यातली एक कॉपी माझ्या पहिल्या मित्राकडेच एक कॉपी गेली. आता माझ्याकडे 4 कॉप्या राहिल्या या जाड पुस्तकाच्या. आणि हो, पर मग लायब्ररीत देऊ. आता तुला या पुढे लागणार या पुढे लागणार. आम्हाला शक्य असलं तर कॉपीज आपण सप्टेंबर मध्ये यायचं आहे हा, त्याच्याबरोबर पण आम्हाला. येईल. तर ती ही आयडिया म्हणजे कॉलेजेसमध्ये पण ते झालं कुठे पाहिजे. त्या कारण आहेत कुठे अमेरिकेत पण हा ऑफिस आहेत कुठे घरी पुण्याला. घे. कारण अनिला पण यायचे जून मध्ये, त्यांना सांगितलं 1-2 कॉपीज आणा, ते अनिलाकडे आणू देता येते. शकतात. अनिला आणू घरून शकेल. कसं कलेक्ट करणार तुझ्या हा नाही, प्रश्न ते आहे. चिंतूकडे पोहोचवता येईल. तो मनोज आपटे चिंतूकडे देईल त्या कॉपीज. तर आणि आता त्याचं कसं आहे की हे बुक गंगानं बुक म्हणून पण पब्लिश केलंय. तर बुक गंगाची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर यू कॅन बाय हार्ड कॉपी ऑर सॉफ्ट कॉपी. आणि बुक गंगाची जी बुक आहे तर ते PDFच्या स्वरूपातच देतात. आणि त्यांचा PDF म्हणजे तो जो रीडर आहे त्याचं PDF का रीडर काइंड ऑफ. तर मी काय करतोय, मी शिवाय आता किंडलवरती प्रॉपर किंडल बुक करतोय त्याचं. पण ते मुख्य म्हणजे की अमेरिकेत माझं हे आहे की अमेरिकेतल्या स्टुडंट्सना आणि कॉलेजेसना वगैरे, इफ दे डोंट वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन हार्ड कॉपी दे कॅन बाय दी बुक. त्याच्यासाठी तर आता आपण जरा काही अभंग वाचू, म्हणजे तुम्हाला ट्रान्सलेशन कसं झालंय ते कळेल आणि अभंगातला मतितार्थ पण आपल्याला मिळेल आणि ती मजा लुटता येईल. त्या आधीच्या 8 इव्हेंट्समध्ये मी जवळजवळ 75 पानापर्यंत पोहोचलोय. म्हणून आता आपण हा 74 पानावरचा अभंग घेऊया. हा गाथेमध्ये आहे 577. विठ्ठल गीती गावा. तर आधी अभंग वाचतो. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, विठ्ठल उभा पहावा विटेवरी. अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तोडी भवबंधू यमपाश. तोची शरणागता विठ्ठल मुक्तिदाता, विठ्ठलया संत समागमा. विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्वसिद्धी, लागली समाधी विठ्ठल नामे. विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख, गोडावले मुख तुका म्हणे. कारण त्या सगळ्यांना तोंडपाठ आहे, कारण भीमसेननं तो गाऊन असा अजरामर करून ठेवलेला आहे. आणि आता आपण त्याचा अर्थ बघूया इंग्लिशमध्ये. तर पहिला चरण जो आहे त्याचं हे आहे की वी शुड सिंग द नेम ऑफ विठ्ठल. वी शुड होल्ड हिम इन आवर हार्ट ड्युरिंग मेडिटेशन. वी शुड सी विथ आवर आईज दिस विठ्ठल स्टँडिंग ऑन द ब्रिक. दुसरा चरण अनाथाचा बंधू. दिस विठ्ठल इज अ ब्रदर फॉर ऑल. ही इज अन ओशन ऑफ ब्लेसिंग्स.
He breaks the bond of the devotee with Yama, meaning his devotees become immortal. His devotees become immortal, they become one with God. म्हणजे आत्मस्वरूप माणसाचं जे आहे ते अमर आहे. त्यामुळे मरण आत्म्याला मरण नाही आणि संत सगळे तेच सांगतात की तुम्ही स्वतःला जीव समजता म्हणून तुम्हाला मरणाची भीती वाटते. पण तुम्हाला प्रत्यक्षात मरण नाहीच, तुम्ही अमर आहात. जरी म्हणजे माणूस अमर असून देखील मृत्यूला भीतो ही मोठी ट्रॅजेडी आहे. आणि ते म्हणून सगळे साधू संत गोंदवलेकर महाराज ते पण सांगतात की असं कधीच म्हणू नका मी देह आहे, मी आत्मा आहे, असंच तुम्ही स्वतःला दिवस दिवस सांगा. ते देवाच्या नावाने आणि तुम्ही जेव्हा नामस्मरण करता तेव्हा ही जाणीव जास्ती घट्ट घट्ट होत जाते की आपण आत्मा आहोत, आपण देह नाही. तर यू विल बिकम इमॉर्टल. तिसरा चरण तोची शरणागता विठ्ठल मुक्तिदाता, विठ्ठल या संता समागमे. दिस विठ्ठल generously liberates all the devotees who surrender at his feet. We can get him if we always stay in the company of saints. म्हणजे जसं आंबा पण चांगल्या आंब्याबरोबरच राहायला पाहिजे, नासक्या आंब्यामध्ये आलं तर सगळे आंबे नासतात. म्हणून संतांचं नेहमी आग्रह हाच आहे की तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीतच राहा, कधीही खराब संगतीमध्ये तुम्ही राहू नका. ती खराब माणसांची संगत लगेच सोडून द्या, ताबडतोब त्याचा त्याग करा. नंतर विठ्ठल गुणनिधी, विठ्ठल सर्वसिद्धी, लाकली समाधी विठ्ठल नामे. This Vitthal is a treasure house of all the virtues, and we can get all the siddhis from him. We go into samadhi just by chanting his name. आता हे बघा ना की विठ्ठल हे नाव ह्या गाण्यामध्ये किती वेळा रिपीट झालंय. आणि आपण जेव्हा आठवतो भीमसेनचं गाणं, त्या प्रत्येक वेळेला ते विठ्ठल विठ्ठल ह्याच्या आपलं मन त्याच्यामध्ये असं गुंगून जातं त्या गाण्यामध्ये. म्हणजे हाच अनुभव तो शेवटी माणसाला समाधीपर्यंत नेण्यासाठी उपयुक्त आहे. लागली समाधी विठ्ठल नामे, विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख, गोडावले मुख तुका म्हणे. तुका सेज आय एम गेटिंग इमेन्स हॅपीनेस while chanting his name, and that has made my mouth very sweet. तर हा अभंग आहे. आता याच्यानंतर आपण दुसरा अभंग घेऊ. 627 पान नंबर 76. अणुरणिया थोकडा. मग इथे मी कॉमेंट्री लिहिली आहे थोडी सुरुवातीला. आधीच्या अभंगाला काही लिहिली नव्हती, काही काही अभंगांना लिहिलेली आहे. तर ती कॉमेंट्री वाचतो आधी. दिस इज अ व्हेरी फेमस अभंग ऑफ सेंट तुकाराम. ही हॅड ट्रान्सेंडेड द ट्रिनिटी. ट्रिनिटी म्हणजे लेंथ, मास आणि टाइम. म्हणजे आपलं जे भौतिक जग आहे ते 3 डायमेन्शन्सनं बाइंड झालेलं आहे, त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. एक म्हणजे लांबी, रुंदी, आकार, ती मर्यादा, आकाराची मर्यादा. दुसरी म्हणजे वजनाची मर्यादा, लेंथ, मास. आणि तिसरी म्हणजे वेळेची मर्यादा, वी आर बाउंड बाय टाइम. लेंथ, मास अँड टाइम, म्हणून त्याला ते ट्रिमिटी म्हणतात, ट्रिनिटी किंवा त्रिमिती. आणि त्याच्यामध्ये बांधलेले ते जीव. आणि ती क्रॉस केली, सांडली त्रिपुटी म्हणतात, ती त्रिपुटी सांडली त्यानंतर ते मग तुका आकाश आहे एवढा तसं होतं ते. तर अँड एक्सपिरियन्स्ड एक्सपान्शन ऑफ हिज कॉन्शियसनेस टू सुपर कॉन्शियसनेस or the universal consciousness. He has described his condition in this Abhang. He has also made it clear that the only remaining purpose of his life was to help others. It was necessary to keep reminding people to behave well, don't run after money, don't indulge in addictions, remember God, help others, etc. Tukaram Maharaj was doing that social transformation. म्हणजे हे सगळं ते शेवटच्या ओळीत क्लिअर होतं. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. कारण त्यांना देव भेटला, साक्षात्कार झाला, त्यानंतर ते नुसतेच घरी बसून राहिले असते तरी त्यांचं काहीच बिघडलं नसतं. पण सगळे आत्मसाक्षात्कारी पुरुष आत्मसाक्षात्कार झाला की तेच पहिले समाजसेवेसाठी पुढे होतात. आणि त्यांच्यात सगळ्यात जास्ती एनर्जी असते लोकांना प्रबोधन करण्याची आणि लोकांना बदलण्याची.
कारण त्याचं असं आहे की त्याच्यामध्ये त्यांना दिसतं की प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर आहे. त्यामुळे संत हा साध्या माणसाला इक्वल रिस्पेक्ट देतो. तो असं कधीच म्हणत नाही मी मोठा तू छोटा. उलट तो म्हणतो की तू मोठा, कारण तुझ्या आतमधला परमात्मा मी बघतोय. मी तुझे पाय धरील. मी तुला तुकाराम महाराज अनेक अभंगात म्हणतात, मी तुम्हाला साष्टांग नमस्कार घालतो, मी तुमचे चरण धरतो, पण तुम्ही कृपा करा आणि देवाचं नाव घ्या. कारण त्यांना संतांना बघवत नाही की इथे प्रत्यक्ष परमात्मा या माणसाच्या हृदयामध्ये असून हा माणूस तडफडतोय, तर ह्याला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यांना म्हणून स्वस्थ बसवत नाहीत, म्हणून ते समाजसेवा करायला पुढे येतात पहिल्यांदा आणि अतिशय निस्वार्थीपणे समाजसेवा करतात. तर हा अभंग आपण बघूया. अणुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा, गिळुनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार. कळीवर म्हटलंय त्यांनी आणि भीमसेननं गाताना कलेवर म्हटलंय. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा. पहिलं चरण त्याचं ट्रान्सलेशन, अणुरणया थोकडा तुका आकाशा एवढा. आय एम स्मॉलर दॅन अन ॲटम अँड ॲट द सेम टाइम ॲज बिग ॲज द स्काय. गिळुनी सांडिले कल्लेवर भवभ्रमाचा आकार. आय हॅव swallowed my pride in my body, so I have shed my ego. I have virtually abandoned my body. I have no attachment to the body. It is only an illusion in this elusive Maya world. शरीर हा एक भ्रम आहे आणि मी आता माझ्या जेव्हा लक्षात आलं की या भ्रमामध्ये आता मी अडकून राहत नाही. हे शरीर म्हणजे मी नव्हे, मी म्हणजे ही सगळी जी इन्फिनिटी दिसते आहे, की प्रत्येक दिशेला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वर खाली अंत नाही, एवढा मोठा तो मी आहे, ज्याला कुठेच अंत नाही. तो मी, तो खरा मी आहे. कारण आत्म्याला आकार नाही, आत्म्याला रंगरूप नाही, तसा आत्मा हा परमेश्वरासारखाच हे आहे, निर्गुण निराकार आहे. तर तिसरी जी आहे, सांडली त्रिपुटी दीप उजळला घटी. आय हॅव शेड द ट्रिनिटी ऑफ नोअर द नोएबल अँड नॉलेज. दिस इज ऑल्सो एक्सप्रेस्ड ॲज द ट्रिनिटी ऑफ द सियर, द ऑब्जेक्ट अँड द ऑब्जेक्ट ऑफ सीइंग. In the pot of my heart, I have lit the flame of self-realization. माझ्या शरीराच्या ह्याच्यामध्ये दीप उजळला घटी. आता आत्मज्योत प्रगट झालेली आहे माझी, त्याच्यामुळे ते दीप उजळला घटी ते त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्रिपुटी म्हणजे ही सगळ्या ह्याच्यामध्ये दिलेली जी असते, की तर तीन गोष्टी असल्यामुळे सगळे आता बघण्याची जी क्रिया होते तर त्याला तीन गोष्टी आवश्यक आहेत बघण्याच्या क्रियेसाठी. एक बघणारा म्हणजे त्याचा डोळा, दुसरं जे बघायचं ते ऑब्जेक्ट, या दोन गोष्टी असणं आवश्यक आहे, आणि बघण्याची क्रिया, त्याला त्रिपुटी म्हणतात. आता जर समजा बघण्याचं ऑब्जेक्टच नष्ट झालं तर क्रियेला काही अर्थ राहत नाही. बघण्याची क्रिया तुम्ही बघणार काय जर ऑब्जेक्टच नाहीये, तर म्हणजे मग बघण्याच्या क्रियेची पण गरज नाही आणि मग बघणाऱ्याची पण गरज नाही, असंही होतं शेवटी की बघायची गरज नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या अध्यात्मामध्ये ते सांगतात की एकदा का सगळं तुम्हाला कळलं की हे सगळं विश्व म्हणजे त्या परमेश्वराचंच स्वरूप आहे, तर मग तुम्हाला कशीच काळजी करायची गरज नाही. तोच सगळं करतो आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही यू कॅन रिलॅक्स. यू कॅन फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे यंग जनरेशनसाठी हा एक मोठा संतांचा संदेश आहे की आपण टेन्शन घेतो कारण आपल्याला फ्युचरमध्ये काय होणार हे माहिती नसतं. पण जर आपल्याला लक्षात आलं की आपल्याकडे प्रोटेक्शन आहे, आमच्याकडे आजही आय एम अ प्रोटेक्टेड मॅन, देन आपलं टेन्शन घ्यायची गरज राहत नाही. तर हे आता आपण शेवटची ओळ बघूया. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. तुका सेज नाव व्हॉट एव्हर आय रिमेन इट इज ओनली फॉर ऑब्लाइजिंग
अदर्स. तर तुकाराम महाराजांनी काही काही चमत्कार त्यांच्या आयुष्यातले आम्ही एक दोन चमत्कारांबद्दल मला वाटतं मी तुम्हाला सांगतो जरा आणि मग आपण नंतर अजून दोन अभंग वाचू. त्यांचं एका ठिकाणी लोहगावाला कीर्तन होणार होतं. आणि कीर्तनामध्ये म्हणजे त्यांची लोहगावला ते बऱ्याच वेळेला जायचे कारण त्यांची मला वाटते सासूरवाडी होती लोहगावला. तर त्यावेळेला ते गेले, संध्याकाळची वेळ होती आणि त्या घरामध्ये रडारड चालू होती. आणि ज्या घरी कीर्तन होत होतं त्याच बाईचं मूल त्या दिवशी रात्री मूल गेलं होतं त्या संध्याकाळी. आणि ते मूल मांडीवर घेऊन ती बाई रडत होती आणि सगळीकडे अगदी हाहाकार झाला होता. आणि तुकाराम महाराज तिथे पोचले. आणि मग त्यांना प्रचंड दुःख झालं की म्हणजे आता कीर्तनाची तर काही शक्यताच नाही ते असं की माझ्या अशा ठिकाणी मी आलोय. तर त्यांना फार वाईट वाटलं आणि मग त्यांनी देवाला एक अभंग म्हटला. तर तो अभंग मी तुम्हाला सांगतो. इथे कोणतरी माझा मित्र जॉईन झालाय, गणेश जोशी. तो वॉशिंग्टनचा आहे. हाय गणेश, आर यू ऑनलाईन? इफ यू आर ऑनलाईन जस्ट रिमूव्ह द म्यूट अँड टॉक टू मी. कॅमेरा ऑन कर, व्हिडिओ कॅमेरा. हाय गणेश. ओके. हा, नमस्कार. नमस्कार. व्हिडिओ कॅमेरा ऑन करा ना. हे तर बाहेर आहे. हा. आता चालू आहे, आपला कार्यक्रम चालू आहे, अभंग वाचन चालू आहे. आय सॉ यू जॉईंड अबाउट 5-10 मिनिट्स बॅक, राईट? हो हो, पण मी आता बाहेर आहे. बाहेर आहे. ठीक आहे, ठीक आहे. ओके, आय विल कंटिन्यू. आम्ही वाचन करतोय, चाल कंटिन्यू. आता मी एक तुकाराम महाराजांच्या आयुष्यातले चमत्काराबद्दल सांगतोय. आणि ही जर मीटिंग आता संपेल 6 मिनिटांनी, त्यानंतर मी तीच लिंक वापरून ती मीटिंग परत चालू करेन. सो देन यू कॅन रिजॉईन युझिंग द सेम लिंक. लगेच चालू करेन संपली की. ठीक आहे. बर. ओके. तर तिथे मग तुकाराम महाराजांनी ते उत्स्फूर्तपणे त्यांच्या तोंडातून अभंग यायचे. कारण त्यांना जे अभंग रचनेला सुरुवात जी झाली तो पण एक म्हणजे एक चमत्कारच म्हणायला हवा की साक्षात्कार म्हणायला पाहिजे. कारण ते सुरुवातीला अभंग रचना नाही करायचे. ते देवाचं दुष्काळ पडला, त्यांना खूप संकट आली, तर ते फ्रस्ट्रेशनमध्ये कीर्तन प्रवचनात उभे राहायला लागले. कीर्तनकार पुढे कीर्तन करतोय तर मागे 10 टाळकरी असतात नुसती टाळ वाजवायला आणि त्याने एक ओळ म्हटली की ती रिपीट करतात ते सगळे. तसे तुकाराम महाराज कीर्तन करायच्या मागे उभे राहायला लागले की काहीतरी वेळ जायला साधन आणि काही नाही, सगळंच गेलं होतं त्यांचं. म्हणजे बायको गेली, मूल गेलं, आई वडील गेले, पैसे गेले, धंदा बुडला, खायला घरामध्ये अन्न नाही, उपासमार चक्क. आणि दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळात हे सगळे अन्न अन्न करत गेले होते. ते फ्रस्ट्रेशन फार फार भयानक फ्रस्ट्रेशन होतं त्यांचं. हा, तिकडचा तो लाईट लागला. तर त्यांच्या स्वप्नामध्ये म्हणजे पहाटे पहाटे एकदा त्यांना स्वप्नात विठोबा आणि चक्क संत नामदेव महाराज आले. आणि त्यांना जागं केलं आणि म्हणे झोप झोप, उठ, आता झोपतोस काय? आता तुझे झोपायचे दिवस संपले. आता हा बघ, हा नाम्या मी याला मुद्दाम बरोबर आणलंय तुझ्यासाठी. या नाम्यानं 5 कोटी अभंग करायचा संकल्प केला होता. पण त्याच्या आयुष्याची दोरी कमी पडली म्हणून त्याचा संकल्प पूर्ण झाला नाही. तर आता आम्ही तुला सांगायला आलोय की उद्यापासून आता तू अभंग रचना चालू कर. अशी देवानं ऑर्डर दिली आहे तुकाराम महाराजांना. आणि म्हणून त्यांच्या अभंगांमध्ये जी रसाळ वाणी आणि जे एवढं त्याच्यामध्ये जे विजडम जो आहे त्याच्यामधला, त्याचं कारण हे आहे की ते परमेश्वरानं ऑर्डर करून त्याचं स्फुरण झालेलं आहे. ते त्यांचे अभंग असे तिथल्या तिथे प्रगट व्हायचे आपोआप. तर तिथे त्यांनी देवाला अभंग म्हटला की अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना आणावया. गाणं ऐकलं असेल तुम्ही बऱ्याच वेळेला. तर ते ह्याचं आहे गाणं, मला वाटतं कोणतं. भाटकर, स्नेहल भाटकरचं गाणं आहे. अहो, तर आपण लावूया. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना आणावया. मागे काय जाणो स्वामीचे पवाडे, आता का रोकडे धावू नये.
की देवा तुम्हाला निर्जीव माणसाला जिवंत करणं अशक्य नाहीये. आणि मागे आम्ही ऐकलेलं आहे, मागे काय जाणो स्वामींचे पवाडे आता का रोकडे दावू नये, की आम्ही खूप पवाडे ऐकले, तुम्ही किती थोर आहात त्याचे. तर नुसते पोवाडे ऐकून काय उपयोग? तुम्ही आता आम्हाला दाखवत का नाही? तुमची थोरवी दाखवून द्या ना. नुसतं ऐकण्यात काय मजा? आता का रोकडे दाखवू नये, थोर भाग्ये आम्ही समर्थाचे कासे म्हणवितो दास काय थोडे. त्यामुळे आमचं भाग्य थोर आहे, तुकाराम महाराज म्हणतात. थोर भाग्य आम्ही, समर्थाचे कासे, आम्ही तुमच्या कासेला आलेलो आहे, तुमच्या आश्रयाला आलेलो आहे. आणि आम्ही पण काही ऑर्डिनरी भक्त नाही आहे. म्हणजे काय आम्ही अशी येरेगेरे नाही, आम्ही काही किडा मकोडा नाही आहे. आम्ही पण तुमची भक्ती करतो, आम्ही तुमच्या आश्रयाला आलेलो आहे आणि आम्ही स्वतःला तुमचे भक्त म्हणवतो. तर तुका म्हणे माझे निववावे डोळे दावोनी सोहाळे सामर्थ्याचे. आता तुम्ही म्हणे माझे डोळे निवळून टाका, माझ्या डोळ्याचं पारणं फेडून द्या, तुमचं सामर्थ्य दाखवून तिथल्या तिथे. आणि म्हणजे बिलीव्ह इट, की तिथल्या तिथे ते मूल मेलेलं जिवंत झालं. आणि ते सरळ उठलं, हसत खेळत बागडत आईला मिठी मारून खेळायला गेलं. आणि सगळीकडे आनंदी आनंद, मूल जिवंत झालं. आणि तिथे मग त्यांचं कीर्तन झालं. असा चमत्कार घडलाय. आणि तोही काय फार जुना चमत्कार नाहीये, की हजार वर्षापूर्वीचाही, जेमतेम 375 वर्षापूर्वीची घटना आहे. मी काही लोक असं काय इतकं सहज खोटं बोलून ते काय असं पचवू शकत नाही. इट हॅज टू बी ट्रू. नंतर मग अजून एक चमत्कार म्हणजे तिथे शिवाजी महाराज आणि भारताचं, आपलं महाराष्ट्राचं स्वराज्य वाचलं. प्रत्यक्ष पांडुरंगाने तुकाराम महाराजांची विनवणी ऐकल्यामुळे. तसंच तिथे लोहगावाला एकदा कीर्तन चालू होतं आणि शिवाजी महाराज आले होते. आणि शिवाजी महाराजांना आवड लागली होती तुकाराम महाराजांच्या कीर्तनाची. तर ते अधूनमधून यायचे, गुपचूप यायचे, कोणाला शत्रूला कळायला नको म्हणून. आणि कीर्तन झालं की गुपचूप परत जायचे. त्यावेळेला मात्र काहीतरी गडबड झाली, कोणीतरी बातमी लीक केली. आपल्याकडे मराठी माणसांमध्ये फितुरी आणि हे फार आहे. म्हणजे इतक्या लोकांनी त्यावेळेला शिवाजी महाराजांना फितुरीनं फार सतावलेलं होतं. कोणते गणोजी शिर्के बिरके एक एक नावं आहेत, भयानक माणसं ती. त्यांनी स्वराज्याचं फार मोठं नुकसान केलं. तर त्या गनिमाला कळलं आणि त्या हॉलमध्ये चक्क मोगलांचे सैनिक शिरायला लागले. इकडे कीर्तन चालू आणि प्रत्येक दरवाजातून आत सैनिक सगळे आतमध्ये घुसतायत. म्हणजे अगदी तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं, सगळ्यांच्याच लक्षात आलं, की आता शिवाजी महाराज पकडले गेले, आता याच्यातून सुटणं शक्यच. येस. तर आता हा, तर तिथे अशा परिस्थितीत तिथल्या तिथे तुकाराम महाराजांच्या तोंडातून 4 अभंग प्रगट झाले. तर ते अभंग मी तुम्हाला वाचून दाखवतो. कालच मी फेसबुकवरती पोस्ट केले ते. त्या तिथे ते सैनिक शिरले, त्यांना सगळे चेहरे शिवाजीचेच दिसायला लागले का तुकाराम महाराज, असं काहीतरी प्रसंग? ते असं झालं की प्रत्येक माणूस शिवाजी बनला. सगळे अगदी पूर्ण आयडेंटिकल. कोणाला पकडायचं ना कोणाला सोडायचं ते इतके कन्फ्यूज झाले सैनिक, की खरे शिवाजी महाराज तिथून निघून गेले. पण म्हणजे त्यावेळची त्यांची जी अभंग रचना आहे, ती अभंग रचना तुम्हाला मी वाचून दाखवतो. आपल्याकडे व्हिडिओ कॅसेट होती तुकारामांच्या सिनेमाची. संत तुकाराम. हे माझं फेसबुकवरती मी ते अभंग पोस्ट केलेत. नाही, कसं कौतुकास्पद आहे की तिथल्या तिथे ते देवाला सांगायचे आणि देवाचे लगेच त्यांना ऑन द स्पॉट मदत. तर हा अभंग असा आहे: न देखवे डोळा ऐसा हा आकांत. जुना पिक्चर जो आहे संत तुकाराम, त्याच्यामध्ये हा अभंग त्यांनी म्हटलेला आहे. न देखवे डोळा ऐसा हा आकांत, परपिडे चित्त दुःखी होते. काय तुम्ही येथे नसालसे झाले, आम्ही न देखिले पाहिजे ते. की तुम्ही नाही की काय या विश्वात?
हे जे मी बघतोय ह्याचा अर्थ असा दिसतोय की तू नाहीच आहेस. तू जर असतास तर असा प्रसंग येणंच शक्य नाही. मला हा आकांत डोळ्याने बघवत नाही. आणि आता इथे हे जे काय घडणार आहे याने माझं चित्त दुःखी झालंय. मग तिसरी ओळ आहे, परचक्र कोठे हरिदासांच्या वासे, न देखिजेत देशे राहतिया. इथे हरिदासांची इथे हरिकथा चालू आहे, देवाचं नामस्मरण चालू आहे, आणि इथे परचक्र, याला काय अर्थ आहे का काही असा? तुका म्हणे माझी लाजविली सेवा, हीनपणे देवा जिणे झाले. म्हणजे मला तुम्ही इतका हीनपणा दिलाय, मला आता जगणं अशक्य आहे. मी इतकी जी काय तुमची सेवा केली असेल, तुम्ही मला लाज आणली अक्षरशः. अशा कडक शब्दात देवाला त्यांनी हे केलं. त्याच्यानंतरचा त्यांचा अभंग. नाही, मला वाटतं इथे एकच पोस्ट झालेला आहे. पण असे तीन अभंग त्यांनी म्हटल्यावरती हा चमत्कार झाला, आणि त्याच्यामुळे सगळे लोक सुरक्षित, स्वराज्य बाधित राहिलं नाही. तर जर ते संभाजीसारखे त्यावेळेला शिवाजी महाराज पकडले गेले असते तर स्वराज्याचं काहीच खरं नसतं. म्हणजे तर दॅट वॉज समथिंग ग्रेट. आता आपण अजून एक दोन अभंग वाचूया आणि मग हे थांबूया. अणुरेणू ठोकळा सध्या जयतीर्थ मेवून फार जोरात जातोय. हो. अगदी म्हणजे फारच प्रसिद्ध झाला. अच्छा. अरे वा. फारच जोरात जातो. हा हा. मेवुंडी ऑल्सो सिंग व्हेरी चांगला आहे वेल. report. प्रतिभीमसेनच म्हणतात म्हणजे त्याला. हा हा. तोही ग्रेट आहे. आता हा एक अभंग आपला 78 पानावरती आहे. धन्य आजी दिन. हे पण सुंदर भीमसेनच गायलेलं आहे. तुम्ही जर ऐकाल तर खूपच मजा येते याची. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा उटी तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन, तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. आता बघा याच्यात जेमतेम 20 शब्द आहेत की नाही, शंका आहे पूर्ण अभंगात. फक्त 20 शब्दात त्यांनी एवढा मोठा अर्थ प्रकट केलाय. आणि ह्याचं गाणं जे आहे ते भीमसेनचं, ते कमीत कमी 5-6 मिनिटाचं गाणं आहे. यू कॅन एन्जॉय इट, 10 वेळा ऐकलं तरी कंटाळ येणार नाही असं सुंदर गायन आहे. म्हणजे संतांच्या जर वाङ्मयाची आवड लावून घेतली तर आपल्याला आयुष्य सुखाचं करता येतं, ह्याचं हे म्हणजे प्रूफ आहे. तर ह्याचा अर्थ पहिली ओळ, टुडे इज इंडीड अ ब्लेसेड डे, आय हॅव सीन सेंट्स टुडे. संतांचे दर्शन झाले. झाली पापा तापा उटी, दैन्य गेले उठावठी. All my sins and troubles have got annulled as a result of the sight, the संतांचे दर्शन. My sad and helpless state has gone away immediately. तिसरी चरण, झाले समाधान पायी विसावले मन, I am contented and my mind is resting on the feet of the saints. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. Tuka says the day when saints and sages visit your house is as good as the festival days of Diwali and Dasara. So this is how तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगांमध्ये संतांची गुणवर्णन केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की संत हा म्हणजे प्रत्यक्ष चालता बोलता ईश्वर असतो. संतांची सेवा करा, संतांशी बोला, संतांचा उपदेश मनात घ्या. संत सांगतात ते ऐका, तुम्हाला कुठलीच काळजी करायची गरज राहणार नाही. संतांचं वर्णन खूप केलेलं आहे तुकाराम महाराज. आता आपण अजून एक अभंग घेऊया फक्त. 716, लहानपण देगा देवा. तर हा 80 पान. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. हा आपण ऐकलेला आहे सगळ्यांनी. ज्याचे अंगी मोठेपण, तया यातना कठीण, तुका म्हणे जाण, व्हावे लहानाहुनी लहान. तर ह्याचा आपण एक हे बघूया. भीमसेन हे फार सुंदर म्हटलेलं आहे.
पहिला चरण, ओ गॉड, प्लीज गिव मी अ स्मॉल स्टेटस, मेक मी स्मॉल अँड हंबल. इट्स ओनली बिकॉज द ants आर स्मॉल दॅट दे गेट द स्वीट ग्रेन्स ऑफ शुगर. मुंगीला रवा साखर मिळते, पण इंद्राचा ऐरावत एवढा मोठा आवाढव्य असतो, इतका मोठा असतो, त्याचा बडेजाव एवढा मोठा असतो, पण त्याला बिचारायला सारखा तो अंकुशाचा मार खायला लागतो. तर हे जे आहे, तर त्याच्या म्हणे लहानपण मला बरं, मोठेपण देऊ नकोस. इंद्राज एलिफंट ऐरावत इज सो ग्रेट, बट इट हॅज टू सफर पेन्स ऑफ द प्रॉड फ्रॉम हिज मास्टर एव्हरी डे. ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठीण. दोज हू आर ग्रेट हॅव टू फेस ग्रेट टॉर्चर्स. Tuka says that's why we should understand and keep in mind that we should make ourselves smaller than the smallest. We should be humbler than the humblest. असा हा तुकाराम महाराजांचा अभंग. तर जगाला तुकाराम महाराजांची चांगली ओळख होण्यासाठी हे 52 अभंग म्हणजे चांगले आहेत. म्हणजे आय थिंक इट्स अ गुड आयडिया. प्लस गाणी ऐकता येतील त्याच्यावरून. म्हणून मग हे पुस्तक निर्मिती झाली. आता व्हॉल्यूम 1 झाला. व्हॉल्यूम 2 मी त्याची स्क्रिप्ट पूर्ण केली आणि ती बुक गंगाला दिली आहे. ती आता प्रिंटिंग प्रेसला जाईल. तर व्हॉल्यूम 2 मध्ये 301 ते 600 अभंग येतील. व्हॉल्यूम 3 पण तसा रेडीच आहे. माझे सगळे तर 900-950 पर्यंत अभंग रेडी आहेत. मग त्याची स्क्रिप्ट देईन मी ती. मग त्यानंतर व्हॉल्यूम 2 नंतर व्हॉल्यूम 3 येईल आणि माझं भाषांतर करण्याचं काम चालू आहे. ते हळूहळू पुढे जाईल आणि 4500 अभंग करायचे. बघू 2-4 वर्षात पूर्ण करायचं हळूहळू. तर आता आपण चर्चा करूया. वी कॅन टॉक. Shivaji was also equally true to Samartha Swami. They were contemporaries. Tukaram and Samartha. बरोबर. हो हो. आणि त्याची कथा अशी आहे की शिवाजी महाराज तुकाराम महाराजांकडे आले आणि म्हणले की मला तुम्ही आता, मला म्हणे आता राज्य वगैरे हे सगळ्याचा कंटाळा आलाय, मला तुमचं म्हणणं पटलंय, सगळं सोडून मी फक्त तुम्ही मला शिष्य बनवून घ्या आणि हरिनाम आणि कीर्तन प्रवचन मला हेच करायचंय मला. तेव्हा शिवाजी महाराजांना त्यांनी उपदेश केला. त्याचेही एक 5-7 अभंग त्याचे आहेत. की राजा, तुझा राजा म्हणून जन्म झालेला आहे, तू क्षत्रिय कुलात जन्मला आहेस आणि तुझं कर्म हेच आहे, तुला हेच काम करायचंय, स्वराज्याचं रक्षण, स्वराज्य करायचं, तुझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे तुला. शिवा तू म्हणजे तुला भगवान शंकर प्रसन्न आहेत आणि रामदास स्वामी तुझे गुरु आहेत, त्यांचं ऐक, ते तुला मार्गदर्शन करतायत आणि तू गडा. शिवाजी, तुझं कर्तव्य हे कर्तव्य आहे. राजाचंच कर्तव्य हा. तर ते त्यांना म्हणजे, आणि दोघांना एकमेकांबद्दल खूप रिस्पेक्ट होता. तुकाराम महाराजांना रामदास स्वामींबद्दल, रामदास स्वामींना तुकाराम महाराजांबद्दल. कारण ज्यांना ईश्वर दर्शन झालेलं आहे त्या लेवलला जेव्हा माणूस पोचतो तेव्हा त्याच्या मनातले सगळे भेद निघून जातात आणि त्याला प्रत्यक्ष बोलण्याची गरज पण राहत नाही. कारण सगळ्या विश्वाचं ज्ञान त्यांच्यामध्ये एकत्र झालेलं असतं. तर परमहंस योगानंद म्हणजे माझे जे गुरु आहेत, परमहंस योगानंद, त्यांचं पुस्तक तुम्ही वाचलं असेल, ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी म्हणून. तर ते कसं आहे की स्वामी विवेकानंद नंतर नंतर सेकंड योगी हू केम टू US वॉज परमहंस योगानंद. ते 1920 साली आले. त्यांनी इथे सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप म्हणून संस्था काढली. लॉस एंजलसला, तिथे हॉलिवूडमध्ये, तिथे मदर इंटरनॅशनल हेडक्वार्टर्स आहे. तिथे मी जाऊन आलो. मी त्यांचीच दीक्षा घेतलेली आहे आणि त्याची मेडिटेशन सेंटर्स आहेत. US मध्ये कमीत कमी 150 ठिकाणी सेंटर्स आहेत. भारतात कमीत कमी 250 सेंटर्स आहेत. जगात अनेक ठिकाणी आहेत, युरोप, साऊथ अमेरिका, इकडे तिकडे एशियन कंट्रीजमध्ये. तर त्यांच्या चरित्रात एक प्रसंग त्यांनी दिलेला आहे की ते रमणा महर्षींना भेटायला गेले होते.
तर ते भेटीचं वर्णन जे केलंय की ते दोघांना कोणी दोघं एकमेकांशी काही बोलले काहीच नाही, नुसतं एकमेकांकडे बघून असं एकमेकांकडे बघून खूप स्माईल आणि खूप आनंद झाला असं. विदाउट वर्ड दे कुड एक्सचेंज ऑल द कम्युनिकेशन जे काय व्हायचं ते सगळं सायलेंटलीच झालेलं आहे त्यांचं. जसं इव्हन ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव पासष्टी म्हणून एक हे लिहिलेलं आहे ग्रंथ, काव्य लिहिलेलं आहे. आणि अद्वैतामृत आणि चांगदेव पासष्टी म्हणजे ज्ञानेश्वरी हा त्यांचा मूळ बेसिक मोठी रचना. त्याच्या वरच्या लेव्हलचं म्हणजे अद्वैतामृत किंवा ज्याला म्हणतात अमृतानुभव. तर अमृतानुभव जे आहे ते जास्ती हायर लेवलचं आहे आणि ते त्याच्यामध्ये त्यांनी मग अज्ञान खंडन आधी, की जे पहिले आपलं अज्ञान आहे ते आधी दूर करायचं, ते त्याच्यासाठी एक चॅप्टर आहे अज्ञान खंडन. आणि मग त्याच्यानंतर मग ज्ञान झालं की मग ते ज्ञानाची गरज नाही म्हणून मग ज्ञान पण खंडन करायचं, असं करून करून ते त्याच्यात त्यांनी ते दिलेलं आहे. आणि चांगदेव पासष्टीची तुम्हाला स्टोरी माहिती आहे का, ती याची चांगदेवाची? तर चांगदेव हा 1400 वर्षाचा योगी होता आणि इदलाबाद म्हणजे माझा जन्म जिथे झाला त्याच्या बाजूला चांगदेव म्हणून गाव आहे, त्या गावात तो राहायचा, तापी नदीच्या जवळ. त्याला इगो फार होता त्याला, कारण योगाच्या पॉवर्स त्याच्याकडे अशा होत्या की सगळी अॅनिमल किंगडम त्याच्या ताब्यात होती, त्याचा कंट्रोल होता. त्याने वाघाला उठ म्हटलं की वाघ उठायचा, बस म्हटलं की बसायचं. आणि त्याच्या कानावर आलं की तिकडे चार भावंड आहेत आणि ते ज्ञानेश्वर महाराज फार थोर आहेत, त्यांनी रेड्याकडनं वेद म्हणवले आणि आता लोक त्यांना फार मान देतात आणि त्यांना नमस्कार करतात. त्यामुळे कमाल आहे, याला भेटायला पाहिजे त्यांना. तर भेटायला पाहिजे म्हटल्यावरती त्यांनी त्यांना पत्र लिहायला सुरुवात केली. त्यांच्या एका शिष्याला सांगितलं की अरे हे पत्र लिहायला सुरुवात कर. मग ते सांगता सांगता आधी नमस्कार, नको नको नमस्कार नाही, तू तर लहान आहे माझ्यापेक्षा. आशीर्वाद, नाही नाही आशीर्वाद नाही, पण त्याची कार्य फार मोठे आहे, तर आशीर्वाद नको. मग काय लिहू, नमस्कार लिहू का आशीर्वाद लिहू, तेच कळेना. मग त्यांनी ब्लँक पत्र पाठवलं, काहीच लिहिलं नाही, म्हणजे जाऊ दे त्याला कळेल, तो योगी आहे त्याला कळेल. म्हणून मग ते पत्र पोहोचल्यावरती त्यांच्या लक्षात आलं ज्ञानेश्वर महाराजांच्या की ह्या योग्याला जरा गायडन्सची गरज आहे. याचा इगो एवढा मोठा आहे की त्याला नमस्कार लिहिता आला नाही त्याच्यामुळे. आणि मग तेव्हा मग ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला 65 ओव्या लिहून पाठवल्या. तिचा तो उपदेश त्याला चांगदेव पासष्टी म्हणतात. बट दॅट इज अ क्रिएशन फॉर द होल वर्ल्ड. त्यांनी जगाला ही देणगी दिली की ह्या 65 ओव्या म्हणजे त्याच्यात त्यांनी खूप चांगल्या गोष्टी समजावून सांगितल्या आहेत की जे आता हल्ली क्वांटम फिजिक्स जे सांगतंय की तेच त्याच्यात त्यांनी लिहिलंय. की दिसतं आणि दिसून देखील आपल्याला कळत नाही की आपण काय बघतोय ते काय आहे. की हे विश्व दिसतं पण आपल्याला म्हणजे हे जे खूप असं गंमतशीर रचना आहे की जे प्रगट जेव्हा होतं तेव्हा ते दिसेनासं होतं. म्हणजे जे अद्वैत आहे किंवा जे आत्मस्वरूप आहे, जेव्हा विश्वाचं प्रगटीकरण होतं तेव्हा आत्मस्वरूप हे लुप्त होतं, ते जाणवत नाही आपल्याला. सगळं वेगळं वेगळंच जाणवतं, त्यातलं एकत्व कळत नाही. आणि जेव्हा हे विश्व नष्ट होतं तेव्हा फक्त एकत्वच शिल्लक राहतं. आणि मग त्याचं त्यांनी मग स्वरूप समजावून सांगताना असं सांगितलं की सोन्याचे दागिने, आपण सोन्याची पदकं करू, हे करू, ते करू, आणि शेवटी त्या समजा सोन्याच्या ह्याच्यातच ते ओवले, तर जो दागिना तयार झाला तो शेवटी जरी दागिना असला तरी शेवटी आहे काय, तर ते सोनंच आहे. तसं म्हणे हे सगळं विश्व, वेगवेगळी माणसं आणि वेगवेगळे प्राणी सगळं झालं तरी सुद्धा शेवटी त्याच्या मुळात आहे काय, तर फक्त ईश्वर तत्वच आहे. अशा रीतीने वेगवेगळ्या, किंवा आता कापड विणलं, कापड इथे धोतर आहे, इकडे साडी आहे, इकडे चादर आहे, वेगवेगळे कापड आहेत, पण कापड म्हटलं शेवटी बेसला आपण बघायला गेलं तर आहे काय, तर प्रत्येक ठिकाणी दोराच आहे. तर ते विश्व पट ब्रह्म दोरा ते मुक्ताबाईचे शब्द आहेत.
की हा पट म्हणजे हे वस्त्र विणलेलं आहे आणि त्याचा दोरा जो आहे तो ब्रह्मदो आहे. एका ब्रह्माच्या दोऱ्यानं सगळं विश्व बनवलेलं आहे. स्ट्रिंग थिअरी आता तेच म्हणते. आता सगळ्यांचं म्हणणं आहे की सगळं म्हणजे एक स्ट्रिंग आहे आणि ती दोरी व्हायब्रेट होते. ती दोरीचं आपण आता मध्ये चहा करूया. हो हो घ्या ना. कारण नंतर सगळेच थांबणार आहेत, आपण सगळे हो असल्यामुळे घ्या ना चहा घ्या ना आता. मध्ये चहा करते. हो हो. तर ती दोरी जी व्हायब्रेट होते ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेशन. तर कमी फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेट झाली तर त्या तिथे तुम्हाला समजा वेगळं दिसते, वस्तू दिसते. कुठे डोंगर दिसतोय, कुठे तुम्हाला नदी दिसते, कुठे माणूस दिसतोय, कुठे प्राणी दिसतोय, इकडे सूर्य दिसतोय, तिकडे चंद्र दिसतोय. पण शेवटी ते सगळं एकमेकांशी कनेक्टेड एक सिंगल दोरी आहे. म्हणजे असं नाहीये की तुम्ही इकडे काही केलं तिकडे परिणाम होणार नाही. तसं नाही. यू चेंज ॲट वन प्लेस द होल स्ट्रिंग अफेक्टेड. आता आधी 3 कप काढून घ्यायचे का? दोघं तिघं तीन साखर किती आहे? हे तर नाहीच आहे. ते एकच. आता आम्ही वाचन केलं. तू किती वेळापूर्वी आलास? 5-10 मिनिट झाला. पण 5 to 7 असं टाइम दिलं होतं म्हणून मी. 5 to 7. मग तू उशिरा जॉईन झाला. या आमचं या रीडिंग झालं. पण देर विल बी अनदर ओकेजन. आय विल सेंड यू अ लिंक इन ऍडव्हान्स. ओके ओके. नेक्स्ट टाइम करूया या बुक रीडिंग. आणि आता आमचे एकंदर जनरल गप्पा चालू आहेत पंढरपूर वारीबद्दल वगैरे. आता बोलतोय आम्ही. ओके वारीची ओके. स्टोरी सांगतोय. यू स्टे ऑनलाईन. तुला ऐकू येत असेल तगड तर स्टे ऑनलाईन. या या या. इथे आमचा ऑडियन्स म्हणजे एक 10 जण आहेत मित्र हां हां. सगळे. ओके आणि मी माझ्या भाचीकडे आलोय. भाची माझी याला आहे, राहिलेला आहे. ओके. ह्युस्टनला होते आणि ह्युस्टनला होती ना, मग ही ह्युस्टनलाच होती. आणि ह्युस्टनहून ते आता रॅलीला आलेले आहेत. कोण? ओ हो. ओके हे मुनू मृणालिनी देसाई आणि ओके. अमोल. तर अच्छा. आम्ही त्यांच्याकडे नेहमी जायचो. माझं मी पंढरपूर वारी पुस्तक जे केलं ना ते तिच्या घरी बसूनच केलं होतं. हम्म. तर अशी मजा आहे. आपला योग आला तर भेटूया आपण. तू जर आलास इकडे आसपास तर बरोबर. लेट्स सी. लेट अस सी. टायमिंग मॅच व्हायला पाहिजे. ही मॅच झालं तर हा तर आपलं डेस्टिनेशन्स मॅच झाली तर भेटूया. हो. तर मी माझी ही गोष्ट पूर्ण करतो वारीची. हाऊ आय हॅपन टू गो टू पंढरपूर वारी. हम्म. तर ह्या लोक म्हणजे शेवटी झालं असं की माझी हिंमत नसताना पण मला ती वारी. आता मला बॅकआउट करता येईना. मग सगळं ऑर्गनायझिंग करायची जबाबदारी माझ्यावर आली. मग मी काय केलं, त्यांनी मला लिस्ट दिली सगळ्या डेस्टिनेशन्सची. की पहिला दिवस मुक्काम इथे हा सासवड म्हणजे पुण्याहून निघालं की. त्यानंतर सासवडला 2 रात्री, मग लोणी, मग नंद असं करत करत प्रत्येक ठिकाणी कुठल्या शाळेत मुक्काम ते दिलेलं होतं त्यांनी. मग आम्ही काय आयडिया केली, आम्हाला एक वाटत होतं की आपल्याला कुठे ना थोड्या तरी ठिकाणी हॉटेलमध्ये जर रूम मिळाली तर आपल्याला व्यवस्थित झोपता येईल, कपडे धुता येतील, नीट आंघोळ करता येईल, बायकांना स्पेशली जास्ती सोयीचं होईल. तर आम्ही एक कार हायर केली आणि ती यादी घेऊन प्रत्येक डेस्टिनेशन बघितलं आधी. पंढरपूरपर्यंत 2 महिने आधी. आणि प्रत्येक ठिकाणी मग तिथून जवळ कुठलं हॉटेल आहे चौकशी करायची आणि मग हॉटेलचं बुकिंग करायचं. तर असं 14 मुक्काम होते रस्त्यात, पण मला 7 ठिकाणी हॉटेल रूम्स मिळाल्या. या. सगळे 14च्या 14 नाही मिळत, तिथे हॉटेल्स नाही आहेत काही ठिकाणी. पण 7 ठिकाणी हॉटेल बुकिंग केलं, सगळ्यांना फुल पेमेंट देऊन टाकलं. म्हटलं त्या दिवशी आम्ही येणार, आम्हाला तुम्ही किल्ली द्या आणि आम्ही दुसऱ्या दिवशी निघून जाणार. दॅट वॉज ऑल डन. तर ते एक चांगलं झालं की म्हणजे त्याच्यावर आम्हाला हायब्रिड आमचं हे झालं. कारण दिंडीमध्ये काय मुक्काम असतो ना, तर दिंडीमध्ये तुम्हाला सगळ्या सोयी असतात. म्हणजे इट इज नॉट रिअली नेसेसरी टू गो टू अ हॉटेल. पण काही लोकांना टॉयलेटला प्रॉब्लेम होतो, कधी बाहेर ओपनमध्ये जाणं अवघड होतं, काही जणांना नाही तर म्हणजे समजा तुमची झालीच नाही, पोट साफच नाही झालं, तुमची वारीच बंद होणार तुमची. यू कॅनॉट ट्रॅव्हल.
आणि पोट बिघडायला पण नको म्हणून देखण्यांची दिंडीच महत्वाची होती, की कमी तिखट जेवण वगैरे. आणि मग शेवटी मग मी प्रॅक्टिस सुरू केली. मग 2 तास सकाळी, 1 तास संध्याकाळी, 2 तास चालायचं वाटिकेत. आणि मग आम्ही ठरवलं की बूट म्हणजे कसे, ते सगळ्या सल्लागार होता माझ्याकडे, तो मंदिरातला, विठोबाच्या मंदिरात, तुकाराम पादुका मंदिरातला माणूस, तो मला सल्ला देत होता कसं करायचं काय करायचं. तो म्हणे बंद पायाचे बूट घालायचे नाही कधीही वारीला, ट्रेकिंग शूज वगैरे. म्हणे पायाला व्हेंटिलेशन नाही झालं तर तुमच्या पायाची वाट लागते. इट शुड बी व्हेंटिलेटेड. म्हणून मग ते स्पार्क्सचे सँडल घेतले मी, आणि एक चांगली चप्पल घेतली, आणि दोन्ही त्याची चालायची सवय करून घेतली, की नंतर ती चावायला नको, त्याची सवय करून घेतली आणि तेच वापरून चालायचं. आणि मग आम्ही वारीत चालताना काय करायचं, की एक जोड तुमच्या बॅकपॅकमध्ये असतो एक्स्ट्रा, कारण तुमचं चालतानाच तुमचं पायातलं तुटलं तर तुम्हाला ते दुसरं घालायला पाहिजे. सो स्पेअर इज ऑलवेज विथ यू. मग आम्ही काय करायचो, एक 2-4 तास झाले की ते बदलायचं. म्हणजे मग वेगळ्या पॉइंटला घासलं जातं आणि मग तेवढं तुम्हाला स्ट्रेन कमी होतो, नाही तर मग फोड येतात पायाला. आणि फोड आले की मग चालणं अवघड होतं. आणि मग आता काय होतं, त्या भरणीच्या बायकोला तर खूप मोठमोठे फोड आले होते. अरे ते बापरे. पाणी भरलं. आणि शेवटचा मुक्काम जो होता तिचा, तो इतकी स्लो चालत होती ती, फार. पण तिची पण जिद्द अशी, ती काही बसमध्ये, ट्रकमध्ये किंवा टेम्पोत, रिक्षात बसायला तयार नाही. ती म्हणे मी चालतच जाणार मंदिरापर्यंत. माझी पण शेवटी बऱ्यापैकी वाट लागली होती. माझ्या डाव्या गुडघ्याला स्प्रेन, या इथे मस्क्युलर काहीतरी हे झालं, डॅमेज झालं. आणि मग चालताना सारखा गुडघा दुखायचा. मी पण हळूहळू चालायचो. मग शेवटचे मुक्काम आमचं खूप हळूहळू झालं. तोपर्यंत आम्ही चांगले चाललो. आणि मग काय खरी गंमत, मग तिथे पंढरपूरला मुक्काम आमचा, तिथे पण एका शाळेत मुक्काम होता. आणि ते काय करतात, एक दिवस आधीच तुम्हाला पोहोचवतात पंढरपूरला. म्हणजे आम्हाला दशमी पण मिळाली आणि एकादशी पण मिळाली. मग दशमीच्या दिवशी मग मी काय केलं, आमचे बिल्डिंग मधले एक पंढरपूरला त्यांचा पेट्रोल पंप आणि बंगला आहे, त्यांना मी आधी सांगून ठेवलं होतं की मी तुमच्या घरी येईन. मग त्यांना फोन केला. मग त्यांच्या घरी गेलो आणि मग तिथे मी आंघोळ केली. तो काय एकदम असा फरक, इतका ड्रामॅटिक चेंज, की आपण आता वेगळ्या जगातच आलो असं वाटायला लागलं. मग तिथे त्यांनी माझं चांगलं स्वागत केलं. मग हा सगळा अनुभव मला रेकॉर्ड करायचा